गोंडराजांची राजधानी म्हणून ज्या चंद्रपूरला पाहिलं जातं त्या चंद्रपूर शहरामध्ये आज ओबीसी महासंघाच्या वतीनं, बरोबर आहे का, ओबीसी सेवा संघाच्या वतीनं हा जो कार्यक्रम होतोय, या कार्यक्रमामध्ये आम्हाला मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी घडतायत त्या गोष्टीवरती मत व्यक्त करण्यासाठी आमचे मित्र अनिल डहाके यांनी खरं तर खूप दिवसापूर्वी आग्रह धरलेला होता आणि आम्ही त्यांच्या तारखा टाळत होतो. पण एक दिवशी वडेट्टीवार साहेबांचा कॉल आला आणि म्हणले यायला पाहिजे. आम्ही यायला आमची ना नव्हती, परंतु मी आलोय पंढरपुरापासून आणि नवनाथ आबा आलेले आहेत जालन्यामधून. तर माझं गाव पंढरपूर जवळ आहे, सांगलीच्या आणि सोलापूरच्या बाँड्रीवरती. खरं तर चांद्यापासून बांद्यापर्यंत ही जी म्हण या महाराष्ट्राला ऐकायला मिळते, त्या चांद्याला आम्ही इथं आलोय. मला वाटतं चंद्रपूरचं पहिलं नाव चांदा असंच होतं, बरोबर आहे का, परत चंद्रपूर झालं आणि मग असं चांद्यापासून बांद्यापर्यंत. आणि मग चंद्रपूर म्हटलं की कोळशाची खाण, बरोबर आहे का. चंद्रपूर म्हटलं की शस्त्रास्त्राचा मोठा कारखाना. चंद्रपूर म्हटलं की मासा कन्नमवारांची भूमी, बरोबर आहे का. महाराष्ट्राला जे मुख्यमंत्री लाभले, काय त्या माणसाचं नावच घेतलं जात नाही राव महाराष्ट्रामध्ये. मला म्हणजे चंद्रपूर म्हटलं की कसं आहे माहिती आहे का, आम्ही पंढरपूर जवळचे, आम्ही चंद्रपूरला आहे. आमचा भाग जोंधळ्याचा, आमचा भाग डाळिंबाचा. म्हणजे जोंधळ्याचे मोती घेऊन आम्ही तुमच्या इकडं तुमच्या भागामध्ये आलोय. आणि मग कुठेतरी चळवळीचं, प्रवर्गाचं बोलावं, काही गोष्टी व्यक्त कराव्यात. महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत त्या गोष्टीवरती माणसं किती आहेत याच्यापेक्षा कार्यक्रम काय आहे या दृष्टिकोनातून आम्ही इथं उपस्थित राहिलो. खरं तर या कार्यक्रमाला माननीय विनायक बांगडे साहेब आहेत, या महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते, माजी मंत्री, आमचे मित्र, माझे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थानं पंढरपूर जवळच्या पोराला पाठीवरती हात ठेवून लढ म्हणणारे या महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब सुद्धा येतील थोड्या वेळा. आणि मग त्यानंतर ॲडव्होकेट आत्ता माझ्या अगोदर मनोगत व्यक्त केलं ते पुरुषोत्तम सातपुते साहेब आहेत. विलास म्हणजे रील स्टार, त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे. चंदूभाऊ नगरकर आहेत, त्याचबरोबर सुरेंद्र भाऊ रायपुरे आहेत, प्रवीण खोब्रागडे आहेत, बेबीताई उईके आहेत, दिलीप कांबळे आहेत डॉक्टर, त्याचबरोबर इंजिनियर अमजद शेख आहेत, सौ तनुजा रायपुरे आहेत, सौ सुनीताताई लुडिया आहेत, विलास माथनकर आहेत. आणि आमच्याबरोबर ज्या वडीगोद्री गावामध्ये आम्ही उपोषण केलं, ज्या वडीगोद्रीनं अंतरवली सराठी म्हणलं की वडीगोद्री गाव पुढे येतं, की ज्या गावामधून आम्ही जरांगे नावाचा एक माणूस ओबीसीच्या आरक्षणाची चौकट उद्ध्वस्त करायला निघालेला माणूस, त्या माणसाचं आंदोलन ज्या भूमीमधून पुढे येतं त्याच भूमीमध्ये तिथं जायचं आणि तोच वारू तिथं थांबवायचा. असं एक वडीगोद्री गाव आहे 2-2.5 किलोमीटर अंतरावरती. त्या वडीगोद्रीमध्ये आम्ही आंदोलन केलं आणि आमचं आंदोलन ज्या माणसाने उभं केलं, ज्या माणसाने संरक्षण दिलं, अशी आमची टीम आहे पाठीमागं. आमचे बळीरामतात्या खटके आहेत, आमचे तुकाराम वाया साहेब आहेत, आमचे मस्के साहेब आहेत, आमचे मित्र आहेत, आमचे टेळे साहेब आहेत. खरं तर चंद्रपूरमध्ये बोलत असताना बाबांनो खूप काही गोष्टी तुमच्यासमोर मांडता येण्यासारख्या. घसा बसलाय तरी पण ओढून दडून बोलायचा प्रयत्न करणारच आहे, कारण शेवटी चळवळ्या कार्यकर्ता आहे आणि चळवळ्या कार्यकर्ता म्हटल्यानंतर न बोलता कसा जाईल. थोड्या वेळानं वडेट्टीवार साहेब इथं येणारच आहे, पण त्याच्या अगोदर मात्र मी तुफान वेटिंग करणार आहे. त्यामुळं सर्व लोकांना माझी कळकळीची विनंती आहे, जे काही बोलेन ते बरोबर बोलेन असा माझा दावा आहे, असं मला वाटतं. पण तुम्ही सुज्ञ आहात, ऐकणारा सुज्ञ असतो.
आणि चंद्रपूर जिल्हा अगोदर सांगितलं चळवळींचा जिल्हा आहे म्हणून सांगितलं. या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लाखोंचा मोर्चा निघाला म्हणून सांगितलं. वकील साहेब, तुम्ही म्हणालात की आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन पण मोर्चा काढला आणि पुन्हा पश्चातापाची वेळ आली की आपण नक्की काय करून बसलो. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, महाराष्ट्राचा, संयुक्त महाराष्ट्राचा कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी दिल्लीहून महाराष्ट्रामध्ये आणला. त्यावेळी गतदेव माडखोलकर नावाचा एक पत्रकार, साहित्यिक, विचारवंत, रोखठोक बोलणारा, त्या गतदेव माडखोलकरांनी यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला, चव्हाण साहेब, संयुक्त महाराष्ट्राचा कलश तुम्ही महाराष्ट्रामध्ये आणलात, हा महाराष्ट्र कुणाचा होणार? त्यावेळी यशवंतराव चव्हाणांना प्रश्न विचारला, हा महाराष्ट्र मराठ्यांचा होणार का? त्यावेळी यशवंतराव चव्हाण काय म्हणाले? यशवंतराव चव्हाण म्हणाले, हा महाराष्ट्र मराठ्यांचा होणार नाही, तर हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार. काय म्हणाले? मराठी माणसांचा होणार, छत्रपती शिवरायांच्या रयतेचा होणार, 18 पगड जातींचा होणार, 12 बलुतेदारांचा होणार, 18 अलुतेदारांचा होणार. हा महाराष्ट्र 2024 साली नक्की कुणाचा झालाय? सातपुते साहेब, कुणाचा झालाय 2024 ला? झालाय का? हा प्रश्न खरं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पडतो. ओबीसीचं आरक्षण, आरक्षण म्हणजे काय? आरक्षण का दिलं गेलं? आरक्षण कुणाला दिलं गेलं? ओबीसीचं आरक्षण या देशामध्ये कधी इम्प्लिमेंट झालं? या सगळ्या प्रश्नावरती आपल्याला या प्रश्नाभोवती बोलायचं. आणि या प्रश्नाभोवती बोलत असताना काही वास्तव या महाराष्ट्राच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. खरं तर इथं विचारपीठावरती आल्यानंतर दीपप्रज्वलन झालं. दीपप्रज्वलन झाल्यानंतर आमच्या संयोजकांचं आभार मानावं तेवढं कमी आहे. बळीराजाच्या प्रतिमेचं पूजन झालं, संत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालं, मा जिजाऊच्या प्रतिमेचं पूजन झालं, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन झालं, महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या प्रतिमेचं पूजन झालं, सावित्रीमाई, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विदर्भाचा खऱ्या अर्थानं नेता ज्यांना म्हटलं जातं त्या सी.डी. देशमुखांच्या प्रतिमेचं पूजन आणि सामाजिक न्यायाचे उद्घाते, आरक्षणाचे जनक म्हणून ज्या राजर्षी शाहू महाराजांकडे पाहिलं जातं त्यांच्या प्रतिमेचं पूजन झालं. आणि खऱ्या अर्थानं या देशामधला 75% समाज खेड्यामध्ये राहतो, तेव्हा खेड्याकडे चला म्हणणारे या भारताचे पितामह, या भारताचे महात्मा गांधी, की ज्यांची आज जयंती आहे, त्यांच्या प्रतिमेचं पूजन झालं. हे का बोलतोय मी तुमच्या समोर? कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामधल्या प्रत्येक माणसाला न्याय भेटला पाहिजे, प्रत्येक माणसाला समानतेची वागणूक भेटली पाहिजे, प्रत्येक माणसाला नागरिक म्हणून, या लोकशाहीचे आम्ही नागरिक आहोत म्हणून आम्हाला जगताना विन विन सिच्युएशन त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. म्हणून संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड झाली. आणि त्या महामानवानं या भारतीय समाज व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकाचा विचार केला. आरक्षण कुणाला दिलं? आरक्षण शेड्यूल कास्टला दिलं, SC. आरक्षण कुणाला दिलं? शेड्यूल ट्राईब्सला दिलं. आरक्षण कुणाला दिलं? अदर बॅकवर्ड क्लासेसना दिलं. आरक्षण कुणाला दिलं? हे का मी बोलतोय तुमच्या समोर? या गोष्टीचा उलगडा झाला पाहिजे. आज उठसूट कोणी उठतो आणि म्हणतो आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे. अरे पण आरक्षण का दिलं गेलंय? कुणाला दिलं गेलंय? कशासाठी दिलं गेलंय? हजारो वर्षाच्या समाज व्यवस्थेमध्ये, माझ्या या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये ज्या ज्या लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामील होता आलं नाही, ज्या ज्या अस्पृश्य लोकांना गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारला, ज्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून हीनतेची वागणूक दिली, त्या माणसांचं प्रतिनिधित्व म्हणजे रिझर्वेशन.
रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन. रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन. रिझर्वेशन म्हणजे प्रतिनिधित्वाचा प्रोग्राम आहे. रिझर्वेशन म्हणजे गरिबी हटवचा प्रोग्राम नाही. रिझर्वेशन म्हणजे राशनचं दुकान नाही. रिझर्वेशन म्हणजे नोकऱ्या नव्हे. रिझर्वेशन काय झालं माहिती आहे का साहेब? रिझर्वेशन म्हणजे आमची पोरं रस्त्यावर आली ती आणि आमची पोरं गरीब झाली ती. आमच्या लेकरा बाळाच्या भवितव्याचं आता आम्हाला बघायला पाहिजे. आमच्या 20 एकरावरनं जमिनी 2 एकरावर आल्या त्या आणि आम्हाला आता आरक्षण मिळालंच पाहिजे. आम्हाला आरक्षण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मिळालं पाहिजे. किती मोर्चे महाराष्ट्रानं बघितले? 56 मोर्चे बघितले. किती? 56 मोर्चे बघितले. पुन्हा काय झालं? आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे. ओबीसी मधून मिळायचं असेल तर काय करावं लागेल? ओबीसी मधून आरक्षण मिळायचं असेल तर स्टेट बॅकवर्ड कमिशन नावाचा एक आयोग असतो. त्याचा मी माजी सदस्य राहिलेला आहे. त्या आयोगानं एखाद्या कम्युनिटीला मागासवर्गीयांच्या यादीमध्ये एक्सक्लुजन अथवा इन्क्लुजन करायचं असेल तर त्या स्टेट बॅकवर्ड कमिशनची शिफारस असल्याशिवाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला असा कोणताही GR काढता येत नाही. मग आमच्या जरांगे पाटलांच्या या मागणीचं आजपर्यंत या महाराष्ट्रातल्या 4 स्टेट बॅकवर्ड कमिशननी सामाजिक मागासलेपण नाकारलं. या देशातल्या सुप्रीम कोर्टानं माझ्या मराठा बांधवांचं सामाजिक मागासलेपण नाकारलं. गायकवाड आयोगावरती 650 पानांचं जजमेंट दिलं. बरोबर? मराठा आणि कुणबी एकच आहेत या मागणीवरती तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाचे जस्टिस मारला पल्लेनी जजमेंट दिलं की मराठा आणि कुणबी एकच समजणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. लक्ष्मण हाके पदरचं बोलत नाही. लक्ष्मण हाके महाराष्ट्रासमोर वास्तव मांडतोय. बर, आता काही लोक म्हणतात, पुढारी म्हणतात, मग ते शिवसेनेचे असो का भाजपचे असो, काँग्रेसचे असो की राष्ट्रवादीचे असो, हे काय म्हणतात? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. काय म्हणतात? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. कसं द्या? कोण देईल? कुणाला अधिकार आहे असं आरक्षण देण्याचा? यावर कोणीच बोलत नाही. मग जरांगे म्हणतात आम्ही लाखो नोंदी करून घेतलेत आणि आम्ही ओबीसी मध्ये घुसलोय. आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री म्हणतात आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावला नाही. मग मी आणि नवनाथाबा वाघमारे ज्या वडीगोद्री गावामध्ये उपोषणाला बसलो तेव्हा आम्ही या मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारलेला होता की तुम्ही ज्या बोगस कुणब्यांच्या नोंदी केलेल्या आहेत त्याच्यावरती आमच्या ओबीसीनी लाखो हरकती घेतलेल्या आहेत, त्याच्यावरती तुम्ही काय केलं याचा एक ऍक्शन टेकन रिपोर्ट आम्हाला द्या. म्हणजे तुम्ही खरं बोलताय का जरांगे खरं बोलतायत? तुम्ही खोटं बोलताय का जरांगे खोटं बोलतायत? कोणीतरी एक खरं बोलतंय किंवा कोणीतरी एक खोटं बोलतंय. याचं या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे नाही. बरोबर आहे का? रटाळ होतंय का? माझं मनोगत समजतंय का तुम्हाला? बरोबर आहे का? मग आता या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं रिझर्वेशन पाहिजे म्हणणाऱ्या माणसांना माझा सवाल आहे. आरक्षण गरिबी हटवचा प्रोग्राम नाही. आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. आरक्षण ज्या महाराष्ट्रामध्ये 29 मुख्यमंत्र्यांपैकी 21 मुख्यमंत्री ज्या मराठा समाजाचे झाले. काय बोललो मी? 29 मुख्यमंत्र्यांपैकी 21 मुख्यमंत्री मराठा समाजाचे.
आणि दरवेळच्या 29 विधानसभामध्ये दरवेळच्या विधानसभामध्ये 288 पैकी 180 आमदार सरासरी कुणाचे झाले? मराठा बांधवांचे झाले. संविधान म्हणतं जो समाज रूलर असतो तो सामाजिक दृष्ट्या मागास नसतो. ज्या समाजाची हिस्ट्री, ज्या समाजाचं लिटरेचर या माझ्या महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये जो सरंजामदार आहे, जो वतनदार आहे, जो गावडा आहे, जो गावचा पाटील आहे, जो कुलकर्णी आहे, वतनदार आहे, हजारो वर्षाचा इतिहास हो, शेकडो वर्षाचा इतिहास लिटरेचर काय सांगतं? ज्यावेळी एखाद्या समाजाला मागासवर्गीयांच्या यादीत टाकायचंय वकील साहेब, त्यावेळी त्याचं लिटरेचर तपासलं जातं, त्याची हिस्ट्री तपासली जाते आणि मग त्या कम्युनिटीमध्ये जन्माला आल्यामुळं या कम्युनिटीवरती अशा पद्धतीच्या वागणुकीला सामोरं जावं लागतं. तुच्छताप्रवक वागणूक. मराठा समाजामध्ये जन्माला आले म्हणून त्यांच्या शिक्षणामध्ये अडचणी निर्माण झाल्या. अरे कोण मागास? बाय बर्थ जो बलुत्यामध्ये जन्माला आलाय, बाय बर्थ जो आलुत्यामध्ये जन्माला आलाय, बाय बर्थ जो भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये जन्माला आलाय, बाय बर्थ जो शेड्यूल्ड ट्राईब्स मध्ये जन्माला आलाय, बाय बर्थ जो शेड्यूल्ड कास्ट मध्ये जन्माला आलाय, त्या लोकांना रिझर्वेशन पॉलिसी माझ्या भारतामध्ये अलाउ करते. बाय बर्थ म्हणतोय मी, जन्मानं. अरे आमच्या मागच्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या मागच्या पिढ्यांनी सोशल डिस्क्रिमिनेशन भोगलंय आणि त्या माणसांचं प्रतिनिधित्व म्हणून त्यांना रिझर्वेशन भेटलंय. आम्हाला आरक्षण पाहिजे आणि आम्हाला ओबीसी मधनच आरक्षण पाहिजे. अरे कसं भेटल? महाराष्ट्रामध्ये 200 साखर कारखाने आहेत. 200 कारखान्यापैकी 95% कारखान्याची मालकी माझ्या मराठा बांधवांकडे आहे. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्याच्या डीसीसी बँकांचे चेअरमन 90% चेअरमन हे माझ्या मराठा बांधवांचे आहेत. मग रिझर्वेशन जर रिप्रेझेंटेशनचं धोरण असेल तर माझ्या मराठा बांधवाचं रिप्रेझेंटेशन कुठल्या क्षेत्रामध्ये नाही, ते क्षेत्र मला या महाराष्ट्रामधल्या विचारवंत मंडळींनी सांगितलं पाहिजे. तुमचं नोकऱ्यामध्ये प्रतिनिधित्व नाही, तुमचं शिक्षणामध्ये प्रतिनिधित्व नाही, तुमचं कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये प्रतिनिधित्व नाही, तुमचं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व नाही, तुमचं मुख्यमंत्र्याच्या यादीमध्ये प्रतिनिधित्व नाही, तुमचं देशाच्या संसदेमध्ये जाणाऱ्या खासदारांमध्ये प्रतिनिधित्व नाही, तुमचं नक्की कोणत्या क्षेत्रात प्रतिनिधित्व नाही, याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या, तरच तुम्हाला सामाजिक मागास म्हणून घेण्याचा अधिकार पोचतो. खूप तज्ञ मंडळी इथं बसलेले आहेत, सुज्ञ मंडळी बसलेले आहेत. बाबासाहेब काय म्हणायचे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, अहो बर का संयोजक, इथून पुढच्या प्रत्येक मिटिंगला बिंदेश्वरी प्रसाद मंडलांची प्रतिमा असली पाहिजे, विश्वनाथ प्रताप सिंहांची प्रतिमा असली पाहिजे, माननीय काशीरामांची प्रतिमा असली पाहिजे. असलीच आहेच, पण सांगितलं, राग मानायचं नाही. विषय असा आहे, अरे मंडल आयोग ओबीसीना आरक्षण कधी भेटलं? अरे देशाला स्वातंत्र्य 1947 ला भेटलं. देशामध्ये संविधान 1950 ला अंमलात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमामध्ये ओबीसीच्या आरक्षणाची बाब रचली. 341व्या कलमामध्ये एसटी, 342व्या कलमामध्ये एससी. कान खोलून ऐका ओबीसीनो, 340व्या कलमामध्ये बाबासाहेब म्हणाले की ओबीसींना आरक्षण भेटलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर अजून 4-5 वर्ष जगले असते ना तर ही वेळ तुमच्यावर आली नसती. बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींना आरक्षण भेटलं पाहिजे म्हणून आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. गेली वर्षामागून वर्षे गेली, ओबीसीची लढाई या भारतात उभी राहिली. मोरारजीभाई सरकार अस्तित्वात आलं. त्यांनी बीपी मंडल या बिहारच्या माजी मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली ज्यांनी
काकासाहेब कालेलकरांबरोबर काम केलं होतं. पहिला आयोग त्या बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या नेतृत्वाखाली बीपी मंडल निर्माण केला. 1978 म्हणजे आमचा जन्म होता त्यावेळी. 1978 मंडल आयोग अस्तित्वात आला. त्यांनी 2 वर्षातच रिपोर्ट दिला. पण तोच मंडल आयोग इम्प्लिमेंट व्हायला 1993-94 साल उजाडावं लागलं. खूप सण सणावल्या सांगू शकतो, साल सांगू शकतो, पण शॉर्टकट मध्ये तुमच्या काही डोक्यात प्रकाश पडावा म्हणून काही गोष्टी मी आगाऊपणे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. साहेब 1994 मंडल आयोग इम्प्लिमेंट असा तसा नाही झाला. मंडल आयोग इम्प्लिमेंट होत असताना देशभर निदर्शनं झाली. अहो, लालू प्रसाद यादव, स्वर्गीय रामविलास पासवान, खूप मोठी लढाई कायद्याच्या, खूप मोठी लढाई न्यायालयामध्ये लढली गेली. चॅलेंज झाला मंडल आयोग. 9 जजेसच्या खंडपीठासमोर अनेक हेरिंगवर हेरिंग झाल्या. आमचे लालू प्रसाद यादव राम जेठमलानींना बोलले, वकील साहेब तुम्हाला ही केस घ्यावी लागेल. माझ्याकडे पैसे जरी नसले तरी माझ्या ओबीसी माता भगिनी एक गुंज गुंज सोनं गोळा करतील आणि तुमच्या वजना एवढं सोनं तुम्हाला घालतील. 9 जजेसच्या खंडपीठासमोर मंडल आयोग तावून सुलाखून निघाला आणि 1994 मंडल आयोग या देशामध्ये इम्प्लिमेंट झाला. थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. मंडल आयोग अर्धाच इम्प्लिमेंट झाला. मंडल आयोगाच्या पंचायत राज मधलं रिझर्वेशन तुम्हाला भेटलं, राज्यांच्या विधानसभेमधलं रिझर्वेशन तुम्हाला भेटलं नाही, देशाच्या संसदेमधलं रिझर्वेशन तुम्हाला भेटलं नाही. गावगाड्यामधला माझा महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला 2024 सालामध्ये तुम्ही आम्ही जगतो आहोत. या देशामध्ये आर्थिक नियोजन हजारो लाखो करोड रुपयांची झाली, पण सामाजिक न्यायाच्या नियोजनाला मात्र 1% सुद्धा बजेट माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात भेटत नाही. काय बोलतोय मी? 1% बजेट. शरदचंद्रजी पवार जाणते राजे, पृथ्वीराज बाबा चव्हाण काँग्रेसचे नेते, अशोकराव चव्हाण महाराष्ट्राचे नेते, सन्माननीय उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे नेते. महाराष्ट्र म्हणजे यांच्या बापाची जहागिरी, महाराष्ट्र म्हणजे यांची वतनदारी. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी उणपुरं 1% बजेट. लोकसंख्या किती? 50 ते 60%. आमची मागणी ओबीसीच्या आंदोलनाची एकच मागणी, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. जातनिहाय का जातनिहाय जनगणना झाली पाहिजे? कोण करू शकतं? नाही करू शकत. माझ्या या भारत देशामध्ये जातनिहाय जनगणना होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? 1948चा सेन्सस ऍक्ट सांगतो की जातनिहाय जनगणना करायला या देशामध्ये परवानगी नाही. काय बोललो मी? 1948चा सेन्सस ऍक्ट जोपर्यंत दुरुस्त होणार नाही, त्याबाबतची अमेंडमेंट जोपर्यंत संसदेत होणार नाही, तोपर्यंत जातनिहाय जनगणना होणार नाही. मग राहुल गांधी बोलोत, नाहीतर अमित शहाजी बोलोत, पंतप्रधान बोलोत, नाहीतर राष्ट्रपती बोलोत, तुमची जातनिहाय जनगणना होणार नाही. तुमची जातनिहाय जनगणना जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत तुम्हाला बजेट मिळणार नाही. तुमची जातनिहाय जनगणना जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत, आता फक्त महाराष्ट्रापुरता विचार करू, ओबीसी म्हणजे कोण? 19% जे बलुते आहेत, जे आलुते आहेत, व्यवसायावर आधारित आहेत, त्यांना 19% म्हणजे बायफ्रगेशन सांगतोय. 27% 29% एकच आहे. विजयंती माझ्या महाराष्ट्रामध्ये विजयंती अप्रवर्गात कोण आहे? विजयंती अप्रवर्गामध्ये जे जन्मजात गुन्हेगार म्हणून जन्माला आले, बेरळ बेडर, रामोशी, कंजार भाट, कैकाडी, टकारी, घंटीचोर, लमान, विजयंती अप्रवर्गात. विजयंती ब प्रवर्गात कोण आहे? माझ्या महाराष्ट्राची संस्कृती सस्टेन करणारे, माझ्या महाराष्ट्रातल्या लोकदैवतांची उपासना करणारे, मग कुडमुड्या जोशापासून, गोंधळ्यापासून, भराड्यापासून वासुदेवापर्यंत
माझ्या महाराष्ट्राची संस्कृती अबाधित ठेवणारे भिक्षकरी जमात म्हणजे विजयंती ब प्रवर्गात आहेत. विजयंती क प्रवर्गामध्ये मेंढपाळीचा व्यवसाय करणारा धनगर समाज आणि विजयंती ड प्रवर्गामध्ये वंजारी समाज. जरांगे ध्यान देऊन ऐका. जरांगे पाटील तुम्ही बलुत्यामध्ये आहात. जरांगे पाटील तुम्ही आलुतेदार आहात. जरांगेला सपोर्ट करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव तुम्ही भटक्या जातीमध्ये येता. तुम्ही मेंढपाळ आहात. तुम्ही लमान आहात. तांडा वाड्या वस्त्यावरती राहता. एकनाथराव तुम्ही भिक्षेकरी आहात. नक्की तुम्ही येता कुठं की तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. बरोबर आहे का चुकीचं आहे? अरे काहीतरी निकष त्यांनी पूर्ण केला पाहिजे ना. अरे तुम्ही वतनदार, तुम्ही सरदार आणि आमच्या निजामाच्या स्टेटमध्ये आमच्या नोंदी गावल्या. त्या कुठल्या स्टेटमध्ये? निजामाच्या स्टेटमध्ये म्हणजे हैदराबाद स्टेटमध्ये. आणि कधीच्या सापडलेत? 1911 सालच्या नोंदी सापडलेत. गॅजेट कधीच आहे? 1911चं. आणि कुणी केलंय? इंग्रजांनी केलंय. आणि त्या गॅजेटमध्ये काय लिहिलंय? कशासाठी ते गॅजेट आहे? शेतसारा वसुलीसाठीचं गॅजेट आहे. बरं सापडली तुमची नोंद, मग तुम्ही काय मागासवर्गीय म्हणून त्यात नोंद आहे का? नोंद सापडली म्हणून तुम्हाला मागासवर्गीयांचं आरक्षण पाहिजे का? काय म्हणलंय त्या नोंदीमध्ये? रॉयल कास्ट ऑफ द स्टेट. काय? हैदराबाद गॅजेटच्या 23 नंबर पानावरती अंडरलाइन्ड काय वाक्य आहे? द रॉयल कास्ट ऑफ द स्टेट. ही नोंद आहे त्यांची. रॉयल कास्ट मागासवर्गीयांच्या यादीत येईल का हो? आणि म्हणे आम्ही आता हैदराबाद स्टेटचं काय? कुठली शिंदे समिती का नेमली गेली? डेडिकेटेड कमिशन आहे ते. कायद्याच्या भाषेत बोलतोय जरा शांत चित्तानं, थोडं डोक्याला त्रास द्या. डेडिकेटेड कमिशन आहे? नाही. कॉन्स्टिट्युशनल कमिशन आहे? नाही. बेकायदा कृत्य करण्यासाठी जस्टिस शिंदे समिती नेमली गेली. आणि आता शिंदे समितीने लाखो नोंदींची शिफारस केली आणि त्याच्यावरती GR निघणार आहे. आणि GR निघायच्या अगोदर जरांगे नावाचा माणूस ज्याला आरक्षणाचा ABCD सुद्धा माहित नाही, त्या माणसाला उपोषणाला बसवलं. इकडं शासनानं GR काढायची धावपळ सुरू केली. त्याच वेळी नवनाथाबा वाघमारे आणि आम्ही परत दुसऱ्यांदा जाऊन उपोषणाला बसलो. आणि मग ही आमची मागची 3 महिना फौज. साहेब हे दिव्य पार करावं लागलंय आम्हाला. आम्ही पोरं कुणाची आहे? आमदार खासदाराची पोरं नाही. तुम्ही चंद्रपूरमध्ये मला वाटलं होतं हॉल गच्च भरलेला असेल, बाहेर गर्दी उसळलेली असेल. अरे चंद्रपूर जिल्हा म्हणजे ओबीसीचा जिल्हा म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो, जिथं लाखोचे मोर्चे निघाले म्हणून आम्ही ऐकले पाहिले. महाराष्ट्रामधला ओबीसी अडचणीत आहे. महाराष्ट्रामधला ओबीसी अडचणीत असताना ओबीसीची चौकट काय हो? पंचायत राज मधलं आरक्षण राहिलंय. 3 वर्षापासून कोर्टात पेंडिंग केस आहे. त्याच्यावर हिअरिंग होत नाही, सुनावणी होत नाही. महाराष्ट्र शासन त्यांना विनंती करत नाही. पंचायत राजच्या निवडणुका जाग्यावर थांबले. राहिले आरक्षण तुमचं पंचायत राज मधलं गेले. आणि शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉइंट वरती समांतर आरक्षण वगैरे. आता नोकरदार मंडळींना हे सगळं कळत असेल. रोस्टर काढत असताना काय फ्रॉड होतोय, पदोन्नती होत असताना काय होतोय, इथल्या नोकरदार मंडळींना सगळ्यांना माहिती आहे. खूप वैचारिक आणि तात्विक बोलतोय असं तुम्हाला वाटेल, पण या गोष्टी बोलल्या पाहिजेत. प्रत्येक मुख्यमंत्री म्हणतो प्रत्येकानं मागणी केली की होय, प्रत्येकानं मागणी केली की होय, पण एकही मुख्यमंत्री पुढे येऊन सांगत नाही की ओबीसीचं आरक्षण म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीयांचं आरक्षण आहे. काय कोणीही सांगायला तयार नाही. प्रत्येकाला भीती कुणाची? प्रत्येकाला भीती मराठ्यांच्या मताची. अरे पण गावगाड्यामध्ये 50-60% लोकसंख्या असलेल्या मताची कुणालाच भीती नाही. मी मगाशी बोललो, हा महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नाही. हा महाराष्ट्र कोण आहे?
माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, माझ्या मुस्लिम समाजामधला बागबान, कासार, तेली, तांबोळी, माझ्या कोकण पट्ट्यातला आगरी, कोळी, भंडारी, आणि माझ्या चंद्रपूर जिल्ह्यातला कुणबी म्हणजे कोण? कोण कुणबी म्हणजे? कुणबी म्हणजे धनोजी कुणबी. कुणबी म्हणजे कोण? खैरे कुणबी. कुणबी म्हणजे कोण? अरे तिरळे कुणबी. कुणबी म्हणजे कोण? झाडे कुणबी. कुणबी म्हणजे कोण? तर खेडुले कुणबी. आणि या माणसाने त्या कुणबी या अक्षराचा एवढा गैरअर्थ घेतला. तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये म्हटलंय, बरे झाले देवो कुणबी केलो, नाहीतरी असतो दंभीची मेलो. आणि ते एक सूत्र पकडलं, अरे आम्ही म्हणजे कुणबीच आहे की. मग काय म्हणलं? आम्ही म्हणजे कुणबीच आहे. हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं जर बेकायदा कृत्य केलं तर ओबीसीनी पेटून उठलं पाहिजे. हैदराबाद मध्ये तुम्ही कशाला गेला होता? ते जे पुरावे आणले जातात तिकडून, कशाला गेला होता हैदराबाद मध्ये? बलूत म्हणून गेला होता का? कुळ म्हणून गेला होता का? धोबी म्हणून कपडे धुवायला गेला होता का? आलुतेदारापैकी काही वैदू म्हणून गेला होता का? गोल्लेवार म्हणून गेला होता का? गवळी म्हणून गेला होता का? मेंढपाळ म्हणून गेला होता का? कशाला गेला होता तुम्ही नक्की हैदराबादला? अरे निजामाच्या राज्यात तुम्ही सरदार वतनदार म्हणून गेला होता. ज्या सातबाऱ्याच्या नोंदीवरती कुणब्याची नोंद सापडली त्या सातबाऱ्यामध्ये किती एकराचा सातबारा हे मात्र तुम्ही सांगितलं नाही. वतनदार 5-5 गावं इनाम, 100, 200, 500 हेक्टर जमिनी हे तुम्ही सांगत नाही. आणि तुम्हाला आरक्षण कशाचं पाहिजे? मागासवर्गीयांच्या यादीतलं आरक्षण पाहिजे. बोलावं लागेल, कोणी बोलायला तयार नाही, घाबरलेत सगळे. प्रत्येक आमदार खासदार उठतो सुटतो आणि जरांगेंना पाठिंबा देतो. या महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवार नावाचा एक पुरोगामी नेता, पुरोगामी काय? पुरोगामी म्हणजे जाणता राजा, एकट्याच्या घरात पद किती, आणि ओबीसीच्या 1% बजेटरी तरतूद, 1% उन्हापुरा. बाबांनो, गावगाड्यातल्या सगळ्या लोकांनो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्ही आम्ही ओबीसी बांधवांनी बाबासाहेबांना समजून घेतलं नाही, तुम्ही आम्ही बीपी सिंगांना समजून घेतलं नाही, तुम्ही आम्ही बीपी मंडलांना समजून घेतलं नाही, आणि तुम्ही आम्ही आज आपलं आरक्षण संपलेलं असताना सुद्धा आज तुम्ही आम्ही रस्त्यावर उतरत नाहीयो, याची खंत व्यक्त करावीशी वाटते मला तुमच्या समोर. खंत, विचारानं खंत व्यक्त करतोय. कुणासमोर बोलणार? हे आपल्याच बांधवासमोर बोलणार ना. खरं तर आज चंद्रपूरमध्ये मी इथं आलोय. चंद्रपूरमध्ये राजुरा भागातून काही लोक आले असतील, गडचांदूर मधून काही लोक आले असतील, काही गोंडपिंपरी मधून लोक आले असतील, काही लोक बल्लारपूर, वरोरा, भद्रावती. बाबांनो, तुमच्यात ओबीसी जास्त आहे ना, कुणब्याची संख्या जास्त आहे ना, भांडत बसू नका. महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण, ओबीसीचं आंदोलन चंद्रपूर जिल्ह्याची वाट पाहतंय, नागपूर जिल्ह्याची वाट पाहतंय, विदर्भातल्या ओबीसी नेत्यांची वाट पाहतंय की हे नेते कधीतरी पुढे येतील. पण माझे ओबीसीचे नेते बोलायला तयार नाही. परत कोणतर म्हणतील ही टीका करायला इकडे आलाय का काय? अरे विदर्भातल्या ओबीसी नेत्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही पुढे या. आणि विदर्भात ओबीसीची संख्या जास्त आहे असा गैरसमज तुम्ही करू नका. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या 60 ते 70% आहे. मराठवाड्यात ओबीसीची संख्या 60%पेक्षा 1% सुद्धा कमी नाही. मग कोकणात तीच परिस्थिती आणि मुंबई उपनगरांमध्ये सुद्धा तीच परिस्थिती. मग मी मगापासून काय म्हणतोय, महाराष्ट्र कोणाच्या बापाची जहागिरी नाही, तर महाराष्ट्र गावगाड्यातल्या 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. पृथ्वीराज बाबा चव्हाण, एकनाथराव शिंदे, तुम्हाला महाराष्ट्र पाहायचा असेल तर तुम्हाला कुठे जावं लागेल? आगरी, कोळी, भंडारी बघायचं असेल तर एकविरा देवीला जावं लागेल. तुम्हाला
तुम्हाला धनगर बघायचा असेल, मेंढपाळ बघायचा असेल तर आरेवाडीच्या बिरोबाला जावं लागेल. तुम्हाला बंजारा बघायचा असेल तर पोहरा देवीला जावं लागेल. तुम्हाला वंजारी बघायचं असेल तर भगवानगडावर जावं लागेल. तुम्हाला भटक्या विमुक्त जाती जमाती बघायच्या असतील तर तुम्हाला गडीला जावं लागेल. आणि तुम्हाला महाराष्ट्रातली 18 पगड रयत छत्रपती शिवरायांची रयत पाहायची असेल तर जेजुरीच्या खंडोबाला तुम्हाला जावं लागेल. का बोलतोय हे सगळं मी? कारण महाराष्ट्रामधल्या बहुसंख्य ओबीसींचा घात करण्याचं काम या महाराष्ट्रामधल्या आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी केलंय. काय बोलावं, किती बोलावं, वैचारिक बोलावं, काय बोलावं तुमच्या समोर? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ज्या घरातली महिला चाऱ्याच्या आणि सरपणाच्या शोधात घर सोडून डोंगराच्या कुशीला जाते ते घर कधीही सुधारलेलं असू शकत नाही. काय म्हणायचे बाबासाहेब? ज्यांना सामाजिक दृष्ट्या मागासांचं आरक्षण हवंय, ज्यांना ओबीसींचं आरक्षण हवंय, त्यांच्या घरामधल्या मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण तुम्हाला मला बघावं लागेल. शिक्षणाच्या गळतीचं प्रमाण त्यांना बघावं लागेल. या सगळ्या गोष्टीपासून दूर पळणारी मंडळी, संविधानिक आयोगाला नाकारणारी मंडळी, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट नाकारणारी मंडळी, आज त्यांना ओबीसी मधून आरक्षण हवंय. जर हा उंट जर आमच्या ओबीसींच्या भटक्या विमुक्त जाती जमातींच्या पालामध्ये घुसला तर हे पाल आमचं काय असतं? पाल आडी मेडी 12 खुट्ट. साहेब एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मी ज्या पश्चिम महाराष्ट्रातनं येतो, माझ्या गावाच्या बाजूलाच एक कुंभाराचा वाडा आहे. पिढ्यानपिढ्या तो वाडा आहे. 4 पिढ्यापासून तो वाडा आहे. रस्त्याकडेला एक 2-5 गुंठ्यामध्ये त्याचं घर आणि त्याचा तो कुंभाराचा तो काय सगळा कारभार. बर का बंधू हो, या देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली? किती वर्ष झाली या देशाला स्वातंत्र्य मिळून? किती वर्ष? अरे सांगा, गणित चुकते काय? अहो देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली? हा बरोबर. त्या कुंभाराची इस्टेट सांगतो तुम्हाला साहेब. जे आमचं संविधान सांगतं सामाजिक न्यायासह आम्हाला समता प्रस्थापित करायची आहे. त्या कुंभाराच्या घरी गेलो, बसलो, गप्पा मारत बसलो. त्या कुंभाराला विचारलं की मागच्या पिढीमध्ये काय होतं, आजोबाच्या काळात काय होतं, तुमच्या काळात काय आहे आणि तुमच्या नातवाच्या काळात काय आहे. तो काय बोलला माहितीये का साहेब? तो बोलला की आमच्या सामाजिक स्थितीगतीमध्ये काय फरक झाला. माझ्या आजोबाची 4 गाढवं होती माती व्हायला, माझ्या बापाची 8 झाली आणि आता मी कुंभाराचा व्यवसाय करतोय तर आता त्याच्यामध्ये 4 गाढवांची भर पडल्या आणि आता माझी ती 12 गाढवं झाली. ती म्हणजे बलुत्या मधल्या कुंभाराच्या नशिबी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 4 गाढवामध्ये अजून 8 गाढवांची भर पडली. एवढं त्याला या स्वातंत्र्यानं दान दिलं. आणि माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीचं ऍसेट काय? काय माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातींचा असेट? अरे पालामध्ये राहणारी मंडळी, भांडवल काय त्यांचं? भांडवल एकच, आड 2 मेढी. पालाला सांगतो, पाल समजावून सांगतोय तुम्हाला. आडी मेढी 12 खुट्ट. एक आड 2 मेढ्या, म्हणजे एक आड म्हणजे एक आडवं लाकूड आणि त्या पालाचं तिकडची एक मेढ आणि पुढची एक मेढ. एक आड 2 मेढ्या आणि पाल ज्या खुंट्यानं लावलं जातं इकडं 6 खुट्ट्या आणि इकडं 6 खुट्ट्या. आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीचं भांडवल काय? आडी मेढी 12 खुट्ट. संपलं. आडी मेढी 12 खुट्ट संपलं त्याचं असे. अरे जरांगे, अरे आजपर्यंत या माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना गावगाड्यामध्ये 1 गुंठा जमिनीची धारणा करता आली नाही. फासे पारदी, कैकाडी, घिसाडी, रामोशी, कंजारभाट, मेडंग्या जोशी, कुडमुड्या जोशी, मसनजोगी, पारदी. अरे गावात एखादी चोरी झाली तर सगळ्यात पहिल्यांदा कुणाला अटक होते? तर त्या पारद्याच्या माणसाला अटक होते. अरे जरांगे कशात बसतो तू? साहेब
मुंबईसारखं शहर घेतलं, पुण्यासारखं शहर घेतलं, नागपूरसारखं शहर घेतलं. नितीनजी गडकरींचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करावेसे वाटतात. विकासाचा महामेरू, हजारो लाखो करोड रुपयाची उड्डाणं ज्या नितीनजी गडकरींच्या सहीनं होतात. समृद्धी महामार्ग किती लाखो करोड माहित नाही मला, मी अडाणी माणूस आहे. मुंबईमधले समुद्राचा तळाचा ठाव घेऊन समुद्राखालून जाणारा कोस्टल रोड, वरळी सी लिंक, माझ्या पुण्यामधला मेट्रोचा प्रकल्प झाला पाहिजे ना. विकास देशाचा झाला पाहिजे. विकास ऐकताय का सगळे कान खोलून? अरे विकास झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? झाला पाहिजे की नाही? हजारो लाखो करोड रुपयाची उड्डाणं, पण त्याच मुंबईच्या ब्रिज खाली, त्याच मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये जे स्लम्स आहेत, ज्या झोपडपट्ट्या आहेत, तिथं नाथपंथी डवरी गोसावी राहतो, तिथं पारधी राहतो, तिथं कैकाडी राहतो, तिथं नंदी बैलवाला राहतो. त्या माणसांना आजपर्यंत तीच लोक, डोंबाऱ्याची लोक, त्या पुलाच्या खाली ही पालं लावून राहतात. काय लावून राहतात? पालं घालून राहतात. आणि काय म्हणे? शरदचंद्रजी पवार पुरोगामी नेता, प्रगत महाराष्ट्राचा नेता. का बोलतोय हो मी? त्यांचं काय नाव घेतोय सारखं? मला काय अडचण आहे का शरदचंद्रजी पवारांच्या नावाची? काय अडचण असायचं कारण आहे? पण महाराष्ट्रामधल्या 18 पगड जाती आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. या माझ्या महाराष्ट्राची ही व्यवस्था, आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये एकही बेरड समाजाचा, गुन्हेगार जातीचा एकही आमदार बनू शकलेला नाही. एकही आमदार बनू शकलेला नाही. रिझर्वेशन म्हणजे रिप्रेझेंटेशन. आता त्याचा काय अर्थ तर मी कान खोलून ऐका, मग तुम्हाला कळलं काय आरक्षण. आरक्षण आरक्षण म्हणजे मगापासून बोलतोय मी. काय हो आरक्षण? बाबासाहेब कायदे मंत्री झाले. ऐका बरं का सगळेजण, ऐका. मोबाईल बंद ठेवा. आरक्षणाचा अर्थ समजून घ्या साध्या सोप्या शब्दामध्ये. काय आरक्षण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री झाले आणि एक दलित समाजातलं, एससी समाजातलं एक कवळं पोरग, चुनचुनीत पोरग कलेक्टर झालं. कलेक्टर झाल्यावर बाबासाहेबांनी त्या पोराला आपल्या घरी बोलवलं, ऑफिसला बोलवलं. पोरग धावत पळत, तो कलेक्टर धावत पळत आपल्या लाल दिव्याची गाडी घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला आला. त्या कलेक्टरला वाटलं बाबासाहेब मला काहीतरी काम सांगतील. त्या कलेक्टरला वाटलं की बाबासाहेब मला काहीतरी मार्गदर्शन करतील किंवा बाबासाहेब माझ्याबद्दल काहीतरी तक्रार करतील. पोरग बाबासाहेबाकडे आलं. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला म्हणाले, बाबा तू कलेक्टर झालायस. काय म्हणाले बाबासाहेब त्यांना? तू कलेक्टर झालायस, तुला रिझर्वेशन मुळे संधी मिळाली, तुला तुझ्या समूहाचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली. साधं उदाहरण सांगतो, त्याचं साधं उदाहरण. तुझी ही लाल दिव्याची गाडी हम रस्त्यानं तू कलेक्टर ऑफिसला घेऊन जाऊ नको, तर तुझी ही लाल दिव्याची गाडी तू ज्या समाजामधून जन्माला आलास त्या मोहल्ल्यामधून, त्या गल्लीमधून, म्हणजे मांगवड्यामधून, म्हणजे सुताराच्या गल्लीतून, म्हणजे लोहाराच्या घरासमोरून, म्हणजे गावाच्या विशीमधून तुझी लाल दिव्याची गाडी कलेक्टर ऑफिसकडे जाऊ दे. स्टोरी इथं संपली नाही. ती पोरग म्हणाल बाबासाहेब, ते कलेक्टर म्हणाले बाबासाहेब असं केल्यानं काय होईल? त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले की तू त्या मोहल्ल्यातनं तुझी लाल दिव्याची गाडी घेऊन गेल्यानंतर तुझ्या त्या लाल दिव्याकडे जी जी लोक बघतील, सुताराच्या मेटावरचा सुतार बघेल, धुणं धुणाऱ्या बायका बघतील, गावगाड्यात जनावर वळणारी माणसं तुझ्याकडे बघतील, त्यावेळी त्यांचा मूड भरून येईल की आमच्या बी घरातला, आमच्या बी गल्लीतला एक कलेक्टर झाला बर का. गोष्ट इथं संपली नाही. गोष्ट इथं संपली नाही. रिझर्वेशन म्हणजे रिप्रेझेंटेशन आहे. रिझर्वेशन म्हणजे प्रत्येकाच्या घरातल्या प्रत्येक पोराला कलेक्टर होता येणार नाही. प्रत्येक घरातल्या पोराला झडपीचा मेंबर होता येणार नाही. प्रत्येक घरातल्या पोराला आमदार खासदार होता येणार नाही. रिझर्वेशन म्हणजे समूहाचं प्रतिनिधित्व आहे. काही सरकारी नोकरदार मंडळी असतील तर त्यांना माझं सांगणं आहे,
झडपीचा मेंबर झाला म्हणजे तुझ्या घरावर स्लॅब घालायला बंगला बांधायला तू झडपीचा मेंबर नाही झाला. एसटी मधून तू खासदार मंत्री झालास म्हणजे प्रॉपर्टी बनवायला तुला प्रतिनिधित्व नाही मिळालं. ज्या समूहाला हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या वेदना व्यथा दुःख व्यक्त करायला संधी भेटली नाही त्यांचा प्रतिनिधी म्हणून तू तिथं गेलायस. नोकरी मधले कलेक्टर, नोकरी मधले तहसीलदार, नोकरी मधले शिक्षक, नोकरी मधले इंजिनियर, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी साहेब, अरे हे अधिकारी बनले ना, हे अधिकारी जर त्याच्या जातीचा काही समूह तिथं गेला आणि एखादं काम घेऊन गेला तर लगेच तो जात लपवतो. काय करतो? जात लपवतो. तू माझ्याकडे येत जाऊ नको, तुम्ही सगळेजण आलाय माझ्यावर जातीचा शिक्का बसल. हे चूक आहे. त्या अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे, अरे तुला प्रतिनिधित्व भेटलंय, तुला रिझर्वेशन भेटलंय म्हणजे तुझ्या समूहाचं काम करण्याची तुला संधी भेटली. अरे त्याच्या पाठीवरनं नुसतं तुला हात फिरवायचा आहे. बाबा तुम्ही कुठं राहता? मी सुद्धा मेंढपाळ आहे, मी सुद्धा सुतार आहे, मी सुद्धा लोहार आहे, मी सुद्धा कुणब्याचा पोरगा आहे बरं का. तुम्ही तुमचं हे आडनाव आहे म्हणजे तुम्ही कोणते कुणबी हो? आता तसंच काम करतात का हो? तुमच्यात काय सुधारणा झाली का नाही हो? असं प्रेमानं आस्थेनं त्याच्या पाठीवरनं हात फिरवणं आणि त्याच्या मनामध्ये या लोकशाही प्रती, या व्यवस्थेच्या प्रती त्याच्या मनामध्ये विन सिच्युएशन निर्माण करणं, हे त्या कलेक्टरचं, त्या पोलीस अधिकाऱ्याचं, त्या तहसीलदारचं, त्या SDMचं हे काम आहे हो. याला संविधानामध्ये एक शब्द आहे, अफर्मेटिव्ह ऍक्शन. सकारात्मक कार्यपद्धती, उत्तरदायी अधिकारी. पण हे सगळे लोक विसरून गेले. तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्या मुख्यमंत्र्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुग्रास असा स्वयंपाक बनवला माझ्या संविधानाच्या माध्यमातून. अरे दलिताचं हित पाहिलं, आमच्या आदिवासींचं हित पाहिलं, आमच्या ओबीसींचं हित पाहिलं. पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकापर्यंत माझी लोकशाही पोहोचली पाहिजे म्हणून कलम लिहिणारा, संविधान लिहिणारा, लोकशाहीची तत्व लिहिणारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पण माझा महाराष्ट्र ज्या यशवंतराव चव्हाणांच्या हाती दिला, त्या यशवंतराव चव्हाणाच्या मानसपुत्रांनी हा सुग्रास असा स्वयंपाक पंक्तीला तोंड बघून वाढला. पाहुण्या रावळ्यांना आमदार खासदार केलं, पाहुण्या रावळ्यांना कारखानं वाटलं आणि आता त्याच पाहुण्या रावळ्यांना या मागासवर्गीयाचं आरक्षण देण्याचा घाट एकनाथराव शिंद्यापासून पृथ्वीराज बाबा चव्हाणांपर्यंत. मग शरदचंद्रजी पवार आले, मग अशोकराव चव्हाण आले. पक्ष पार्टी नाही बरं का बोलत मी. ज्या 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ ज्या मुख्यमंत्र्याच्या खांद्यावर आहे, तो घटनाविरोधी वागतोय. तो सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करतोय. तोच म्हणतोय जरांगेला आम्ही अध्यादेश काढू, आम्ही GR काढू. कुणी अधिकार दिला या मुख्यमंत्र्याला GR काढायचा? कुणी अधिकार दिला या मुख्यमंत्र्याला एखाद्या जातीला एक्सक्लुजन अथवा इन्क्लुजन करण्याचा? कुणी अधिकार दिला? हा अधिकार स्टेट बॅकवर्ड कमिशनचा आहे, जो घटनात्मक आयोग आहे. आणि ह्यांच्या नोंदी कधीच्या? 1911चं हैदराबाद गॅजेट. साहेब, एखाद्या कम्युनिटीला एक्सक्लुजन अथवा इन्क्लुजन करायचं असेल तर 1992चं जस्टिस रोहिणींचं जजमेंट आहे. जर कुणाचा अंतर्भाव करायचा असेल तर त्याला सोशल बॅकवर्डनेस प्रूव्ह करावं लागेल, ट्रिपल टेस्ट पूर्ण प्रूव्ह करावी लागेल, सामाजिक मागासले पण प्रूव्ह करावं लागेल. आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये जर मराठा मागासलेला असेल, एक साधा प्रश्न आहे, जर मराठा मागासलेला असेल तर मग या महाराष्ट्रामध्ये फॉरवर्ड जात कोणची? सांगू शकतील का या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा मागासलाय आणि मग ओबीसी मधल्या या जातीनं महाराष्ट्रावरती अतिक्रमण केलंय? ओबीसीच्या आरक्षणामुळं ओबीसीनी 5-50 कारखाने काढले. ओबीसीच्या आरक्षणामुळं ओबीसीचे 5, 10, 15 खासदार निवडून जाते आणि त्यांच्या अन्यायामुळं मराठा समाज पिछडलाय. मराठा समाजाला अपमानाची वागणूक मिळते. असा एखादा जिल्हा या महाराष्ट्रात असेल का? या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावं. साधा प्रश्न आहे हो.
पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे ऐकायला तयार नाही. आता काल परवा काय झालं बोलावं लागेल, सांगावं लागेल. लक्ष्मण हाके संविधानाची भाषा बोलतोय, नवनाथ वाघमारे उपोषणाला बसतोय, ह्याचं काही प्रॉपर्टी नाही, याची काय जायदाद नाही, ह्यानं काय 2 नंबर केलं नाही, हे काय वाईट वागत नाही, उठसूट बोलतोय आणि संविधानाची भाषा बोलतोय, उठसूट उठतोय आणि ओबीसीची भाषा बोलतोय, उठसूट उठतोय आणि भटक्यांची भाषा बोलतोय. या माणसाने 2 दिवसापूर्वी माझ्यावरती हल्ला केला. माझ्या तोंडून मी दारू प्यालोय असं महाराष्ट्राला दाखवायचा प्रयत्न केला. अरे मी पळून गेलो नव्हतो. मी माझ्या रक्ताचे नमुने दिले, मी माझ्या युरिन टेस्ट दिल्या, मी पत्रकारांना सामोरं गेलो, अर्ध्या तासानच पत्रकारांना सामोरं गेलो. कुठल्याही पत्रकाराला मी दारू पिल्याचा वास आला नाही. मराठा आंदोलक शेकड्याने तिथं होते. कुठल्याही मराठा आंदोलकाला माझा पाय घसरलेला दिसला नाही, माझी बोबडी वळलेली दिसली नाही, माझ्या चेहऱ्यावरच्या हावभाव नशावंताचे दिसले नाही. आणि ससून रुग्णालयाचा रिपोर्ट सुद्धा निगेटिव्ह आला. तरी पण एखाद्या माणसाला बदनाम करायचं म्हणजे ओबीसीची चळवळ थांबेल असं त्यांना वाटलं. चंद्रपूरच्या जनतेला माझं सांगणं आहे, सातपुते साहेब, राजसत्ता आणि राजपाट मागून मिळत नसतो. राजसत्ता आणि राजपाट हा हिसकावून घ्यायचा असतो. कोण म्हणतंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणताय. मग मधीच एक खूळ निघालं. काय झालं? मी आणि नवनाथ आबा आम्ही उपोषणाला बसलो होतो. आमची वडीगोद्रीची सगळी मंडळी होती. रयतेचा राजा छत्रपती शिवरायांचा वारस त्या आंतरवली सराटीला पाठिंबा द्यायला आला. आणि मग पत्रकार बांधवांनी आम्हाला आमची प्रतिक्रिया विचारली. महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना माझं सांगणं आहे, अरे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचा जनक राजर्षी शाहू महाराज, अगदी आत्ताचे करवीर नगरीचे खासदार श्रीमंत शाहू महाराज सुद्धा, अरे गादीचा रुतबा महाराष्ट्राच्या छत्रपती शिवरायांचा वारस म्हणून ते जगतात. पण मिस्टर संभाजी भोसले जरांगींना भेटायला गेले. पण नवनाथ वाघमारे हे माळ्याचं पोरग आहे, लक्ष्मण हाके हे मेंढपाळाचं धनगराचं पोरग आहे, हे ओबीसीची भाषा बोलते ती. 1.5 किलोमीटर अंतरावर आम्हाला भेटायला आला नाही. मग पत्रकाराने आम्हाला प्रश्न विचारला, काय प्रतिक्रिया? आम्ही म्हणलं 2024 सालामध्ये आम्ही जगतो आहोत. हे कायद्याचं राज्य आहे, लोकशाही आहे, राजेशाही वतनदाऱ्या छत्रपती शिवरायांनी संपवलेत. आम्ही राजा मानतो रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना. आम्ही राजा मानतो राजर्षी शाहू राजाला. आणि गादीचा सन्मान म्हणून आम्ही उदयनराजाला राजा मानू. गादीचा सन्मान म्हणून आम्ही श्रीमंत शाहू राजांना राजा मानू. पण एका जातीची भाषा घेणाऱ्या आणि ओबीसी आंदोलनावर टीका करणाऱ्या राजाला आम्ही राजा कसं म्हणायचं? साधा सिंपल प्रश्न होता आमचा. काही चुकलं का हो? सांगावं आमचं काही चुकलं असेल तर. पण या राजानं खिलाडू वृत्तीनं घ्यायचं, आत्मपरीक्षण करायचं. तर या राजानं आमच्यावरती मारेकरी घातले. बोलावं लागल. आम्ही हमने तो जान हथेली पे लिया है. कुठेही वार होतील, कुठेही हाणमार होईल, कुठेही जीव सुद्धा जाऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल, हाके सर एवढं जीवावर का उदार झालाय? काय झालं? आता वडेट्टीवार साहेब येणार. वडेट्टीवार साहेब बहुजन कल्याण मंत्री होते आणि एक चळवळीतला कार्यकर्ता, एक भटक्या विमुक्त जाती जमातीतला कार्यकर्ता म्हणून याच लक्ष्मण हाकेला या बहुजन कल्याण मंत्र्याच्या माध्यमातून, हे खरं तर बोलणं योग्य नाही होणार, त्यांनी मला स्टेट बॅकवर्ड कमिशनवरती काम करायची मला संधी भेटली. आणि तिथं गेल्यानंतर आरक्षण पॉलिसीचा अभ्यास करायची संधी या लक्ष्मण हाकेला भेटली. आणि मग असं महाराष्ट्रामध्ये घडत असताना एक चळवळ्या कार्यकर्ता घरी बसू शकत नाही. तो संविधानाची भाषा बोलेल, तो 18 पगड जातींची भाषा बोलेल, तो ओबीसीची भाषा बोलेल, तो SC ST ची भाषा बोलेल आणि म्हणे सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढणार, सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढणार. अरे या महाराष्ट्राला कायदेशीर सल्लागार आहे की नाही? अटॉर्नी जनरल आहे की नाही? मला वाटतंय कलेक्टर झाला तर त्याला ट्रेनिंग असतं, पोलीस अधिकारी झाला तर त्याला ट्रेनिंग असतं. महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून येणाऱ्या आमदारांचं सुद्धा काउन्सिलिंग झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? काउन्सिलिंग झालं पाहिजे.
काय आहे रिझर्वेशन, कुणाला दिलं जातं रिझर्वेशन. या आमदारांचं खासदारांचं एक आठवड्याचं ट्रेनिंग झालं पाहिजे. काय चाललंय राव महाराष्ट्रामध्ये. कोण आमदार खासदार होते ज्याला आरक्षण नावाची स्पेलिंग, रिझर्वेशनचं स्पेलिंग येत नाही. मटकावाले, रेतीवाले, 2 नंबरचे धंदेवाले, सत्तेतनं पैसा, पैशातनं सत्ता, हे माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहामध्ये निवडून जातात. दुर्दैव आहे, दुर्दैव माझ्या महाराष्ट्राचं. नाव जर घ्यायला लागलो ना लय झोंबतो लोकांना. संजय कदम नावाचा गुटखा, संदीपान भुमरे नावाचा दारूवाला, भरत गोगावलेवाला मटकावाला, काय किती जणांची नावं घेऊ राव. का बोलतोय हे यांना कायदे बनवायला आपण कायद्याच्या सभागृहामध्ये निवडून दिले. काय कळत असेल व यांना कायद्याच्या सभागृहात. आता छत्रपती संभाजीनगर मधनं 5-10 दारूची लायसन असणारा खासदार निवडून दिलाय. जनतेचं तर किती कौतुक करावं. तो भुमरे कुठल्या भाषेत बोलल व त्या देशाच्या संसदेत, इंग्रजीत बोलल, हिंदीत बोलल, मराठीत बोलल. काय कळत असेल व त्याला संविधान म्हणजे काय. माझ्या महाराष्ट्राची जनता आहे राव. कुणाला निवडून देती. ओबीसी बांधवांनो, तुमची आमची जागायची वेळ आहे. महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, महात्मा ज्योतिराव फुले म्हटलं की तुम्ही आम्ही काय म्हणतो, शिक्षणाविषयी कार्य केलेला एक महामानव. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त खचले इतके वित्तीविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले. एवढंच माहिती आहे तुम्हाला आम्हाला. पण महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्ते वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. ज्या माणसाला तुम्ही आम्ही आमदार खासदार केलं, ज्या माणसाला तुम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं, मग शरदचंद्र पवारापासून परत पृथ्वीराज बाबा चव्हाणापर्यंत, एकनाथराव शिंदेपर्यंत, अरे एका जातीचं मुख्यमंत्री असल्याप्रमाणे वागते. जरांगेच्या आंदोलनाला 4-4 वेळा भेटी देते, पण ओबीसीच्या आरक्षणाकडे ढोंकुळी पाहत नाही. मग तुम्ही गप्प बसणार. जाऊ द्या गेलं तर आरक्षण. मग चंद्रपूर असेल, आमचं नागपूर असेल, महाराष्ट्र रिकामा पडलाय. तुम्ही पुढे येण्याची आवश्यकता आहे. पण नाही होत. मी पंढरपुराच्या बाजूने तुमच्या समोर मनोगत व्यक्त करायला आलो. खूप काही. सगळ्या स्वैराचा अध्यादेश, सगळ्या स्वैराच्या अध्यादेशानं फक्त ओबीसीचं आरक्षण संपत नाही, तर सगळ्या स्वैराच्या अध्यादेशानं एससी आणि एसटीचं सुद्धा आरक्षण संपतं. सगळ्या स्वैराची कॉन्सेप्ट मीडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला सांगू इच्छितो. सगळ्या स्वैराची कॉन्सेप्ट व्याख्या ना कॉन्स्टिट्यूशनल डिक्शनरी मध्ये आहे, ना कुठल्या न्यायालयांच्या डिक्शनरी मध्ये आहे, ना कुठल्या जजमेंट मध्ये आहे, ना सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट मध्ये आहे, किंवा ना कुठल्या केस लॉ मध्ये आहे. तरी सुद्धा सगळ्या स्वैराचा अध्यादेश, सगळे स्वैरे म्हणजे काय, परत एकदा सांगतो ऐका साध्या सोप्या भाषेत. सगळे म्हणजे सख्खे, आत्या, मामा, काका, मामा, मावशी काय असतील ते. आणि सोयरे म्हणजे काय, लग्न झाल्यानंतर जे सोयरिकीने आपले नातेवाईक झाले ते सोयरे. मग आता सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश एकनाथराव नावाच्या मुख्यमंत्र्यानं काढला. मग आमच्या एखाद्या दलित बांधवानं जर ब्राह्मणाच्या, मारवाड्याच्या एखाद्या मुलाबरोबर इंटरकास्ट मॅरेज केला असेल, तर मग ते एससीचं आरक्षण, एसटीचं आरक्षण त्या मारवाड्याला द्यायचं का? सोयर संबंधानं जर रिझर्वेशन द्यायची वेळ माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रावर आली, तर सामाजिक न्याय माझ्या गावगाड्यातल्या लोकांना भेटल का? काय म्हणे, सगळे सोयरे. किती घटना विरोधी वागताय, किती घटना विरोधी काम करताय. या सगळ्या गोष्टींचा विचार ओबीसीनी करायची गरज आहे. वकील पुढे आले पाहिजेत. महाराष्ट्रातले साहित्यिक कुठे आहेत? महाराष्ट्रातले विचारवंत कुठे आहेत? शरदचंद्रजी पवार कुठे आहेत? अहो पवार साहेब बोला. हे बलुत्याचं आरक्षण आहे, आरुत्याचं आरक्षण आहे. पवार साहेब तोंडातनं शब्द येऊ द्या.
पवार साहेब पुरोगामी नेता. पवार साहेबांनी काय केलं माहितीये का? पवार साहेबांनी निवडणुका जिंकण्याचं मेकॅनिझम आत्मसात केलं. पवार साहेबांनी निवडणुका जिंकायचं व्याकरण आत्मसात केलं. पण पवार साहेबांनी ओबीसीचं अंतःकरण मात्र कधी समजून घेतलं नाही. पवार साहेबांनी भटक्या विमुक्त जाती जमातींच्या व्यथा आणि वेदना कधी समजून घेतल्या नाहीत. पवार साहेब, तुम्ही जर आमच्या ओबीसींच्या व्यथा आणि वेदना समजून घेतल्या असत्या तर या भारताचा पंतप्रधान म्हणून आम्ही तुम्हाला मोठ्या मनानं महाराष्ट्राचा पंतप्रधान केला असता. पण तुम्ही काय करायला लागला की जरांगे नावाच्या माणसाच्या तोंडून बलुत्याचं, आलुत्याचं, भटक्याचं, कडुमड्याचं, वश्याचं, पारद्याचं, मेंढपाळाचं आमच्या रांगेत बसून आम्हाला हेच आरक्षण द्या, आम्हाला हेच आरक्षण द्या. जरांगे म्हणतायत ते बरोबर म्हणतायत. कोण म्हणायला लागलं? शरदचंद्रजी पवार म्हणायला लागले. मग तो कल्याणराव काळे असू द्या खासदार, नाहीतर भुमरे असू द्या, नाही तो बाप्पा सावंत, काय तर सोनवणे असू द्या. काय राव, काय नमुने निवडून दिलेत तुम्ही आम्ही. आणि आरक्षण आमचं वरबाडून खाल्लं. आमचं 70 वर्ष झालं खात्यात, आमच्या वाटोळं झालं. गरिबी हटवण्यासाठी सोशल वेलफेअर आहे, गरिबी हटवण्यासाठी सोशल असिस्टन्स आहे. पण आरक्षण म्हणजे सोशल जस्टिस आहे. हे आता कसं आणि कुठल्या भाषेत या लोकांना सांगावं? संविधान सांगतं सामाजिक न्यायासह समता. बाबांनो, खूप काही गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत, खूप काही गोष्टी मांडता येण्यासारख्या आहेत. हे जन आंदोलन उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्रातले जिल्ह्याच्या जिल्हे, तालुक्याच्या तालुके, 8 तालुक्यावरती डायरेक्ट आता कुठला पक्ष नाही, पार्टी नाही, ओबीसी वर्सेस मराठा 8 जिल्ह्यामधलं वातावरण आहे. पण त्या वातावरणाला मॉरल सपोर्ट करणं हे सुद्धा माझ्या विदर्भातल्या नेत्यांचं काम आहे. पण हे नेते पुढे कुठे येताना मला दिसत नाहीत. खेदानं नमूद करावं असं वाटतोय. काही लोक घेतात पण लीड. मी सगळ्यांना नावं नाही ठेवणार. राहुलजी गांधींना आमचं सांगणं आहे, तुम्ही म्हणता जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, तुम्ही म्हणता ओबीसींना सामाजिक न्याय भेटला पाहिजे. राहुलजी तुमचं आभार. पण तुमच्याच महाराष्ट्रामधले वतनदार, मग ते थोरात असोत की चव्हाण असोत, पृथ्वीराज, ते मात्र जरांगेला पाठिंबा देतात. या प्रश्नाचं उत्तर आम्हाला राहुल गांधींनी सुद्धा दिलं पाहिजे. नाहीतर हा वनवा. आता भाजप म्हणतं ओबीसी म्हणजे आमचा डीएनए. मग डीएनए तुमचा असेल तर तुम्ही कधी पुढे येणार आहे? कधी म्हणणार जाऊ दे, आमची बाजू नका घेऊ तुम्ही, पण घटनेची तर बाजू घ्या, सोशल जस्टिसची बाजू घ्या, ओबीसींची बाजू घ्या. कोणीही पुढे यायला तयार नाही. हे या माझ्या महाराष्ट्राचं वास्तव आहे. बाबांनो, रात्र वैऱ्याची आहे. आता जर तुम्ही शांत बसला तर 2024 नंतर या महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. तुम्ही म्हणाल काय मनाचं बोलताय का? पंचायत राज मधलं गेलंय आरक्षण माहितीये का? न्याय प्रविष्ट केस आहे. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं इम्पेरिकल डाटा गोळा करा, नाही केला. माझ्या पुढे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं नाही इम्पेरिकल डाटा गोळा केला. अरे त्या उत्तरांचल न केला, झारखंड न केला, बिहार न केला, तमिळनाडू न केला. पण माझ्या पुढे शाहू आंबेडकरांनं समतेचं तत्व, न्यायाचं तत्व, मानवतेचं तत्व, लोकशाहीचं तत्व ज्या देशाला दिलं, त्या पुढे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मात्र ओबीसीचा इम्पेरिकल डाटा गोळा करायला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे पैसे नाही. आणि आम्ही ओबीसी, आम्ही या पक्षाचे समर्थक. निवडणुका आले की काय, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, हम बीजेपी वाले हम कांग्रेस वाले. अरे बात कोई नहीं कर रहा है ना, ओबीसी की बात कोई भी नहीं कर रहा है. जात निहाय जनगणना. अरे 7 समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी कास्ट वाईज एनालिसिस केलं. जेम्स प्रिन्सेप नावाचा 1830 साली ब्रिटन मधली स्पर्धा परीक्षा पास होऊन आलेला कलेक्टर, वाराणसी शहरामधला कोळा चुनचुनीत पोरगा, त्यानं पहिल्यांदा 1830 मध्ये जात निहाय जनगणना केली. मग ती 1931 पर्यंत दर 10 वर्षाला होत राहिली.
साता समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी तुमची इंच इंच जमीन मोजली, सामाजिक न्यायाचं तत्व आणलं, भटक्यांना न्याय दिला, भटक्यांच्या सेटलमेंट कॅम्प काढल्या, आदिवासींना विशेष अधिकार दिले, शेड्युल्ड कास्टच्या लोकांना विशेष अगोदरचे कायदे आहेत. मग त्या गोलमेज परिषद असतील, अनेक अनेक आयोग इंग्रजांचे आले. आता काय बोलावं, किती बोलावं, 2 तास पुरायचे नाही साहेब. तरी पण उरक्त घेतोय, नुसता स्पर्श करतोय. तुम्ही ऐकताय म्हणून बोलतोय. अरे साता समुद्रापलीकडून आलेल्या इंग्रजांनी मानवशास्त्रज्ञ आणले, भाषाशास्त्रज्ञ आणले. देशाला स्वातंत्र्य मिळून 70-80 वर्ष झाली, तर आजही आमच्यामध्ये सामाजिक न्यायाचं धोरण मानणारे तज्ञ मोठ्या मनानं पुढे येत नाहीत. त्यांची जात उभी राहते. एक विश्वास पाटील नावाचा माणूस माहितीये का हो तुम्हाला? माहितीये का? महाराष्ट्रामधला साहित्यिक माहितीये का? नाही नाही नाही, विश्वास पाटील. अरे पानिपत, रणांगण, झाडा झडती माहितीये? अरे तो माणूस सुद्धा म्हणतोय, तर काय सांगू तुम्हाला, आम्ही ज्यांना साहित्यिक म्हणावं, आम्ही ज्यांचा ताईत गळ्यात बांधावा, तो सुद्धा तुमच्या बाजूने बोलत नाही. विचारवंतांनी बघ्याची भूमिका घेतली महाराष्ट्रामध्ये. आता फुले शाहू आंबेडकर जन्माला येणार नाहीत. हे रिझर्वेशन तुम्हाला आम्हाला वाचवावं लागेल, नाहीतर परत जोहार घालायची तयारी ठेवा. तुम्ही आहात चंद्रपूर मधली माणसं, नागपूर मधली माणसं, विदर्भातली माणसं. पडणारही तुमचाच आहे, येणारही तुमचाच आहे. त्यामुळे तुम्हाला झळ वाटत नाही. पण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण या गोष्टी सफर करतोय. घरं जाळली जात आहे. ओबीसीची बाजू मांडणाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे, बदनाम केलं जात आहे. या लढाईत तुम्ही सामील व्हा, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. खरं तर काही तरुणांच्या सांगण्यावरनं सातपुते साहेबांनी इथं आलं. गेलं पाहिजे, चांद्याला गेलं पाहिजे. आपल्याला बांद्याला तर जायचंच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं कोकणातलं शेवटचं गाव बांदा आणि चांदा म्हणजे, म्हणून आम्ही इथं आलो. तुम्ही काही लोक दर्दी लोक आहात, तुम्ही शांत चित्ताने या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. सामाजिक न्यायाचं तत्व या भारत देशानं विसरलंय. जाता जाता एकच मोठं वाक्य बोलेल, साहेब तुम्हाला जर बजेट मिळायचं असेल ना, तर तुमच्या नागपूर नगरीचे भारताचे नेते नितीन गडकरींना एकदा समाज कल्याण मंत्री पद दिलं पाहिजे. का म्हटलं असं मी? का बरं म्हटलं? नितीन गडकरींचं खातं एवढं मोठं आहे, हजारो लाखो करोड रुपयांचं बजेट त्यांच्याकडे आहे. गडकरी साहेब तुम्ही समाज कल्याण मंत्री व्हा. अहो लय नाही तो लोकांची. भटक्यांना एकदा तुम्हाला जर समाज कल्याण मंत्री पद दिलं, तो जर ते बजेट जर आलं, तर आम्हाला घरं मिळतील, आम्हाला व्यवसाय मिळेल, गावगाड्यामध्ये गुंठा 2 गुंठा जमीन मिळेल, बलुत्या आलुत्याला, नाभिकाला, सुताराला, लोहाराला, कुंभाराला 2-2.5-5 लाखाचं, कोटीचं नाही बोलत, 2-5 लाखाचं कर्ज भेटल. आमच्या पोरांना कुठंतरी स्कॉलरशिप भेटल. आमच्या भटक्या विमुक्तांच्या पोरी 7वीच्या पुढे शिकत नाहीत, त्यांना कुठंतरी प्राधान्य भेटल. गडकरी साहेब तुम्ही समाज कल्याण मंत्री व्हावं. गडकरी साहेब 1 महिना तुम्हाला सोशल जस्टिस कळायला जाईल, पण तुम्ही आम्हाला खरंच न्याय द्यायचा हो. मग आता हे उपरोधानं म्हणा, उद्वेगानं म्हणा, किंवा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून म्हणा, पण गडकरी साहेब आम्हाला तर काय तुम्ही न्याय देणार नाही. आम्हाला जरी रामदास आठवलेंना जरी तुम्ही मंत्री केलं, तरी तुम्ही काय आम्हाला बजेट देणार नाही. जरी वडेट्टीवार साहेबांना बहुजन कल्याण मंत्रीपद दिलं, तर तुम्ही महाराष्ट्राच्या 4.5 लाख करोड पैकी, म्हणजे 100% 1% बजेट, आणि लोकसंख्या किती? 50 ते 60%, आणि बजेट कितीचा? 1%. साधं गणित सांगतो आता, जरा खुलूनच सांगतो. महाराष्ट्राचं 4.5 लाख करोडचं बजेट म्हणजे 100%. सातपुते साहेब 100%. बहुजन कल्याण खात्याचं दर वर्षाचं बजेटची रक्कम काढायची आणि महाराष्ट्राच्या टोटल बजेटच्या अमाऊंटला भागायचं. भागलं की जेवढा टक्का येतो ना, तेवढं तुमचं बजेट. आणि ते बजेट कशाला? मग अशी बोललो का? स्कॉलरशिप, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, महाजतीला 200-300 कोटी,
आजही माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीला जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह नाही. अरे एखादा कारखाना बंद पडला तर 500 कोटी रुपये हेच शरदचंद्रजी पवार एका सहीने देतात. पण ओबीसीच्या मुलांना वसतिगृह मिळू नये, भटक्यांच्या पोरांना एखादं वसतिगृह मिळू नये, हा सोशल जस्टिस आहे? फ्री अँड फेअर पॉलिसी, माझ्या या लोकशाहीमध्ये फ्री अँड फेअर पॉलिसी आजही इथल्या व्यवस्थेनं आम्हाला दिली नाही. एखादं बेरडाचं पोरग मला खासदार व्हायचंय म्हणून जर त्यानं उभा राहायचं ठरवलं, पैसे असतील त्याच्याकडं, मतं देतील त्याला लोक? नाही देणार. अरे लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली की दादा, बाबा, काका, नाना, मामा ह्याच्याशिवाय दुसऱ्याचं नाव पुढे येत नाही. हो, बाबासाहेब म्हणाले होते तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचंय. असंच म्हणाले का राज्यकर्ती जमात बनायचंय? कारण त्यांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाचा अधिकार दिला होता. टाटा, बिर्ला, अंबानीच्या मताला जेवढं किंमत तेवढीच माझ्या गावगाड्यामध्ये समाज व्यवस्थेमध्ये शारीरिक श्रमाचं काम करणाऱ्या मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत. आता काही लोक म्हणतात, अलीकडे माझ्यावर टीका केली जाते की महाराजांच्या विरोधात असा बोलला आणि संभाजीराजाच्या विरोधात असा बोलला, लक्ष्मण हाके असा बोलला. ज्या राजर्षी शाहू महाराजांना रिझर्वेशन पहिल्यांदा दिलं, अरे गंगाराम कांबळे नावाचा माझा दलित, त्याला हॉटेल काढून दिलं. हॉटेल हम रस्त्यावर. हॉटेल काढल्यानंतर सुद्धा लोक तिथं जाईनात. नुसतं हॉटेल नाही काढून दिलं, तोच रयतेचा राजा शाहू महाराज आपला सैन्याचा आणि आपल्या मंत्रिमंडळाचा काफिला घेऊन त्या गंगाराम कांबळेच्या हॉटेलमध्ये गेला आणि स्वतः चहा पिला. काय बोललो? नुसता न्याय दिला का? नाही, न्याय अंमलात आणण्याचा सुद्धा प्रयत्न कुणी केला? राजर्षी शाहूराजानं केला. आणि त्याचा वारस ओबीसी बद्दल एक शब्द बोलायला तयार नाही. काय सांगावं, किती सांगावं, कुठलं धोरण सांगावं? आणि आपल्यातलीच काही माणसं म्हणजे लय लाड झाला, आता समान नागरिक कायदा आरक्षण बंद करून टाका. कोण? आपल्यातलीच लोक. आरक्षण भारतात दिलं जातं, आरक्षण जगामधल्या 113 देशामध्ये आरक्षण दिलं जातं, जपानमध्ये दिलं जातं, अमेरिकेमध्ये दिलं जातं, भारतात आरक्षण दिलं जातं. एकच शेवटचं उदाहरण सांगेन आणि माझं भाषण संपवेन. एकच शेवटचं उदाहरण, एकच मिनिटात संपवेन. डोनाल्ड ट्रम्प नावाचा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचा होता. एका निग्रोची हत्या एका पोलीस अधिकाऱ्याकडून झाली. अरे निग्रोने असं बंड केलं की त्या डोनाल्ड ट्रम्पला व्हाईट हाऊस मध्ये खाली बंकर मध्ये जाऊन लपून बसावं लागलं. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प नावाचा अध्यक्ष पाय उतार झाला. पाय उतार झाल्यानंतर जो बायडन नावाचा अध्यक्ष बनला. ज्या जॉर्ज फ्लॉइडची हत्या झाली होती त्या निग्रोच्या 3 वर्षाच्या मुलीसमोर सुपर पॉवर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्या 3 वर्षाच्या मुलीसमोर गुडघ्यावर बसला आणि तिची माफी मागितली. आणि अमेरिकेमधल्या सगळ्या निग्रोंची माफी मागितली की आजही आम्ही तुम्हाला मानवतेची वागणूक देऊ शकलो नाही, आम्ही माफी मागतो. एवढ्यावर तो जो बायडन थांबला नाही. कायदे कडक केले. काय केले? कायदे कडक केले. त्या पोलीस अधिकाऱ्याच्या बायकोनं घटस्फोट घेतला. 1 दिवसाचा निषेध म्हणून अमेरिकेच्या पोलिसांनी दंडाला काळ्या फिती बांधल्या. आणि सुपर पॉवर असलेल्या अमेरिकेमध्ये रिझर्वेशन बाबतची ही भूमिका असेल तर माझ्या या भारतामध्ये हजारो वर्ष ज्या भारतानं सोशल डिस्क्रिमिनेशन भोगलं, ज्याने उच्च नीच पातळी भोगली, ज्याने गावगाड्यातल्या लोकांना माणुसकीचं वागणूक दिली नाही, दुय्यम वागणूक दिली, बलुत्याला सेवा करायला लावली, धोब्याला कपडे धुवायला लावले, नाभिकाला स्वच्छतेचं काम करायला लावलं, भटक्यांना भटकंती करायला लावली, आलुत्यांना शारीरिक श्रमाची कामं करायला लावली. त्या माणसांचं प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण आहे. या सगळ्या गोष्टींची उत्तरं ज्यावेळी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कोण जाईल त्याला हे सामाजिक न्यायाचं तत्व जोपर्यंत कळणार नाही तो. अरे इंग्रज बरे म्हणायची वेळ आली. काय इंग्रज बरे म्हणायची वेळ आली. बाबांनो खूप काही बोलता येण्यासारखं आहे. तुम्ही शांत चित्ताने
आणि काय थोडंसं स्टेट बॅकवर्ड कमिशनचा माजी सदस्य असल्यामुळं तात्विक बोलावं लागलं, वैचारिक बोलावं लागलं. तुम्ही सगळी लोकसंज्ञ आहात, आम्ही बोलतोच आहोत. एक क्रांती होतीच आहे, पण त्या क्रांतीमध्ये माझ्या विदर्भामधली जनता, माझ्या चांद्याची जनता कुठेही मागं पडली नाही पाहिजे एवढी माफक अपेक्षा तुमच्या समोर व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. आयोजकांचं आभार मानतो. सातपुते साहेब वकील आहात, तुम्ही पुढे आलं पाहिजे. तुम्ही अनेक मान्यवर मंडळी आहात, काही जनतेमधली मंडळी, जनतेत कनेक्ट असणारी माणसं आहात, तुम्ही वेगवेगळ्या पदावर असणारी माणसं आहात. तुम्ही पुढे आलं पाहिजे, आवाज बंद पाहिजे, एवढ्या माफक अपेक्षा व्यक्त करतो. इथं माता भगिनी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. विशेष करून आयोजकांचे आमचे डहाके साहेब आहेत, त्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना देतो. आणि एक चांगला वैचारिक एक छानसा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आणि या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहामध्ये, सुसज्ज अशा सभागृहामध्ये जो तुम्ही कार्यक्रम चांगला घेतलात त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आमचा संघर्ष सुरू आहे, आम्हाला निघावं लागेल उद्या. तुमच्या सगळ्या लोकांच्या सदिच्छा बरोबर घेऊन तुम्ही ही लढाईत आहात असं समजून मी माझ्या भागाकडं आम्ही नवनाथाबा वाघमारे, आमचे बळीरामतात्या खटके, आमचे बाया साहेब, आमचे मस्के साहेब, आमचे तेळे साहेब, माझ्या बरोबर आलेले माझे मित्र संदीप चोबे साहेब, या सगळ्या लोकांना घेऊन आम्ही आमच्या भागात जातो. पण ही लढाई खूप मोठ्या जोरात, इथं सुद्धा माणसं काम करणारी आहेत, लाखोचे मोर्चे काढणारे आहेत. फक्त फुंकर मारा सातपुते साहेब, मळब साचलंय चळवळी, नवीन पोरांना घ्या पुढं. ही लढाई आपण निश्चित उभी करू. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय ज्योती. धन्यवाद.